आणि पुण्यात मोबाईल पळवणाऱ्या वानरांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। पुण्यात मोबाईल चोरणारा एक नाही, दोन नाही, तर चक्क एक टोळी असल्याचं समोर आलंय। वानरांची ही टोळी नागरिकांना घाबरवत जबरदस्तीने त्यांचा फोन हिसकावून नेते। पुण्यातल्या कोथरूड परिसरातल्या करिश्मा सोसायटीमधला हा प्रकार आहे। वानर हे मोबाईल का पळवतात? वानरांच्या या हैदोसामुळे इथले नागरिक हैराण झाले आहेत। मात्र या वानरांना कोणत्या गोष्टीचं आकर्षण आहे याचं कुतूहलही त्यांना आहे। दरम्यान या वानरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशननं प्रशासनाकडे तक्रार केली आहे। क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी पत्र लिहून मनपा, पोलीस आणि वन खात्यानं या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। या संदर्भात तक्रार दाखल करणारे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही चर्चा केली। 3 महिने झाले या सर्व परिसरामध्ये हे माकड मोठ्या प्रमाणावरती फिरतायत। हे वानर आहेत, पूर्ण ग्रोथ झालेले वानर आहेत। माझ्या घरात, माझ्या गॅलरीत, माझ्या टेबलवर सुद्धा हे येऊन बसले। त्याचेही मी वारंवार तक्रार करत आहे, पण प्रशासन दखल घेत नाही। या वानरांनी करिश्मा सोसायटीच्या परिसरातल्या अनेक घरांच्या गॅलऱ्यांमधनं प्रवेश करतात। खिडकीमध्ये जे मोबाईल आपण चार्जिंगला लावलेले असतात ते मोबाईल घेऊन हे पळ काढतात। आता या मोबाईलचं ते काय करतात समजत नाही। काल एका ग्रहस्थांचा मोबाईल घेऊन पळत असताना मी त्या वानरांच्या मागे गेलो तर ते दात पिचकत माझ्या अंगावर आले। म्हणजे ते आक्रमक सुद्धा आहेत आणि आतापर्यंत साधारणपणे 100 लोकांचे मोबाईल गेलेत या भागातनं। कालच एका मुलीचे गेले आणि आज सकाळी पुन्हा त्याच परिसरातल्या एका इमारतीच्या गॅलरीतून एका व्यक्तीचा मोबाईल त्यांनी पळवलाय। वानर मोबाईल घेऊन कुठे जातात, काय करतात, कोणालाच कल्पना नाही। आणि आता याच्यावर चोरीची तक्रार करावी का या वानरांना पकडून मानवी वस्तीपासून दूर नेऊन टाकावं याचा निर्णय प्रशासनाने करणं गरजेचं। झी 24 तास, एक पाऊल पुढे।